बाळांनो, पुढलं प्रकरण आपलं टू quadratic equation 10वी सेमी सॉल्व्ड एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस सेट 2.1 पेज नंबर 30. म्हणजेच आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 साठी जो लागणारा सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ती गणित सोडवून देतो. प्रश्न पहिला आपल्याला काय दिला बा, पान नंबर 30 वर प्रश्न पहिला, संकेत परचेस्ड अ रेक्टँग्युलर प्लॉट हॅव्हिंग एरिया 200 मीटर स्क्वेअर, फुल स्टॉप. लेंथ ऑफ द प्लॉट was 10 meter more than its breadth. Find the length and the breadth of the plot. बघा, संकेतनं काय केलेलं आहे, एक रेक्टँग्युलर प्लॉट खरेदी केलेला आहे आणि त्याची लांबी जी आहे ती रुंदीपेक्षा 10 ने जास्त आहे. रुंदीपेक्षा 10 ने जास्त आहे. तर लेंथ अँड ब्रेथ म्हणजे लांबी आणि रुंदी काढा. आपल्याला रेक्टँग्युलर प्लॉट दिलेला आहे. एक नमुना काढून देतो बघा. ह्या पद्धतीनं प्लॉट घेतलेला आहे. लांबी आणि रुंदीपेक्षा जर समजा रुंदी x घेतली तर x अधिक 10 लांबी असेल. म्हणजेच आपल्याला लेट द ब्रेथ ऑफ द प्लॉट बी x मीटर. त्या प्लॉटची ब्रेथ म्हणजे रुंदी आपण x घेतली तर लांबी किती असणार आहे, x अधिक 10. मग एरिया ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे लांबी गुणिले रुंदी बरोबर त्या प्लॉटचे काय असणार आहे, एरिया असणार आहे. म्हणजेच आपल्याला 200 मीटर दिलेला आहे बघा. एरिया of a rectangular plot. आता रेक्टँग्युलर प्लॉटचा एरिया काढायचा म्हटलं तर काय येणार, L इंटू बी. रेक्टँग्युलर प्लॉट किती दिले आपल्याला, 200. आता लेंथ x प्लस 10 गुणिले रुंदी आपल्याला किती घेतलेले आहे, x गुणिले x स्क्वेअर प्लस 10 गुणिले x 10x. त्या x न दोघांना गुणलेलं आहे आणि बरोबर किती दिले आपल्याला, 200. आता या 200 ला पलीकडे घेऊया. x स्क्वेअर प्लस 10x इथे x येणार आणि याचं मायनस 200 इज इक्वल टू 0. साइड फक्त बदलली, पक्षांतर नव्हे. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 200 इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवायचं, पहिल्याचा सहगुणक म्हणजे कोएफिशिएंट आणि लास्ट टर्म जो आहे त्या दोघांचा गुणाकार जितका येईल तितका ज्या दोन संख्या शोधणार आहेत मिडल टर्मच्या दोन संख्या तयार करायच्या. म्हणजे अधिक 10च्या ऐवजी दोन संख्या अशा ठेवा की त्या दोन संख्यांचा गुणाकार ह्या दोघांच्या गुणाकारा इतका आला पाहिजे आणि त्याच दोन संख्यांची बेरीज अधिक 10 आली पाहिजे. जर समजा आपल्याला हे फॅक्टर व्यवस्थित समजत नसतील तर काय करायचं, 200 एक्के 200 म्हणजे या दोघांचा गुणाकार मांडा आणि त्याचं काय करा, फॅक्टर पाडा. मूळ संख्येचं फॅक्टर असले पाहिजेत आपल्याला. बेन भागालवा, बे 1 बे 100, बे 50, बे 25, 5 5 25, 5 एक्के 5, 1 एक्के 1. आता इथं येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या मूळ संख्या पाहिजेत, प्राइम नंबर पाहिजेत. कंपोजिट नंबर घेता येत नाहीत. आता पुढं काय केलं पाहिजे आपल्याला, 10 येण्यासाठी ह्या दोन
ह्या संख्यांचे दोन ग्रुप तयार करायचे की जेणेकरून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला 10 आली पाहिजे. असं दोन गट पाडायचे तर गुणाकारच. बघा 5 5 25 घेऊया. 2 दुनी 4 4 दुनी 8. 25 मधून 8 गेलं तर 10 राहत नाही. 5 दुनी 10, 5 एके 5 आणि 5 चोक 20. 20 एक मिळालं, इथे 10 एक मिळालं. आता मध्यम पदाचं जे साइन आहे, चिन्ह आहे, त्या दोघांपैकी मोठ्या संख्येला द्यायचं आणि ह्या दोन चिन्हांचा गुणाकार वजा अधिकचा गुणाकार वजा वजा 10 द्यायचं. म्हणजेच आपल्याला मिडल टर्म 20 मधून 10 गेला अधिक 10 आला. म्हणजे आपल्याला अधिक 10च्या ऐवजी अधिक 20 आणि वजा 10 या दोन संख्या घ्यायच्या आहेत. आता पहिले पद आहे तसं ह्या दोघांपैकी कोणतीही संख्या पहिल्यांदा घ्या आणि दुसऱ्यांदा कोणते घ्या, जेणेकरून आपल्याला 200 जर मागं घेतलं तर कॉमन काढायला बरं पडेल. हे 10 समोर घेऊया, पुढं 10x नंतर अधिक 20x आणि शेवटचे टर्म पद संख्या. आता या दोघांच्यात कॉमन म्हणजे सामायिक अवयव काय मिळतोय बघा. इथं x आहे, इथं x आहे, x कॉमन काढला, इथं x 2 वेळा होता, x गुणिले x, त्यातला एक x काढला तर एक x राहिला, वजा हा x काढल्यानंतर इथं 10 राहिला, अधिक. आता इथं कॉमन काय निघल, जर समजा नाही व्यवस्थित समजलं लवकर तर काय करायचं, हा x इथंच असतो. म्हणजे ह्या दोघांपैकी x जर आत राहिला तर 20 येणार कॉमन. अधिक वजाचा गुणाकार वजा 20 गुणिले 10, याचा अवयव काय पडणार आपलं 20 गुणिले 10. तर इथलं 20 इथलं 20 कॉमन काढलं, इथला x राहिला, 20 गुणिले 10 मधलेलं आपल्याला 10 राहिलं. आणि दोन्ही कंस समान आले का बघायचं. दोन्ही कंस सारखं नाही आलं तर गणित चुकलं. दोन्ही कंस सारखं आलं पाहिजेत. x वजा 10 आणि x अधिक 20 बरोबर 0. ह्या कंसाबरोबर एकदा 0 ठेवा. x वजा 10 बरोबर 0 और x अधिक 20 बरोबर 0. x बरोबर वजा 10चं पक्षांतर अधिक 10 आणि x इज इक्वल टू -20 कॅन नॉट बी निगेटिव्ह. लेंथ आपल्याला वजा असू शकते का, नाही. लेंथ आता आपल्याला कोणते घेतले पाहिजे, पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला x बरोबर 10 ही किंमत घेतली पाहिजे. ही किंमत घेता येत नाही. आता इथं गणित काय दिले बघा. आणि 200चा अवयव पाडलं, फॅक्टर पाडला आहे ते आलं. किंमत आपल्याला x बरोबर -20 और x बरोबर 10. म्हणजे x बरोबर 10, लेंथ इज नेवर निगेटिव्ह, देअरफॉर x इज इक्वल टू नॉट 20. 20 घेता येत नाही. मग आता ब्रेड किती आली 10 अँड लेंथ इज इक्वल टू x प्लस 10. आता x ची किंमत किती येणार 10, 10 10 20. लेंथ किती आली 20 अँड लेंथ इज 20 मीटर अँड ब्रेथ इज 10 मीटर. काही शंका असतील, जेणेकरून शंका राहणार नाहीत त्या पद्धतीनं मी लिहिलेलं आहे. व्यवस्थित गणित स्वच्छ सुंदर अक्षरात लिहून काढायचं बाळांनो.